जवळ-जवळ अर्धा जून महिना निघून गेला तरी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून पण मान्सून दाखल झालेला नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे आणि अशातच शेतकऱ्यांनी जर योग्य व्हेरायटीची निवड नाही केली तर शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. कारण मान्सून अजून पण महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. मान्सून दाखल होईल त्याच्यानंतर आपल्याकडे पाऊस येईल आणि शक्यतो विदर्भामध्ये सर्वात शेवट पाऊस पडतो. म्हणजे जवळ-जवळ 20 ते 25च्या जून नंतर आपल्याकडे पाऊस येऊ शकतो आणि त्यानंतर तुम्हाला जवळ-जवळ जुलै महिन्यापर्यंत आपली पेरणी चालू शकते किंवा मग आपली लागवड चालू शकते. तर अशातच जर जुलै महिन्यापर्यंत आपल्या पेरण्या चालल्या तर जुलै महिन्यापासून लवकरात लवकर उत्पन्न देणाऱ्या व्हेरायटी निवडाव्या लागेल. त्यामध्ये सोयाबीन निवडत असताना तुम्हाला 95-60 हे व्हेरायटी निवडावं लागेल, कारण हे सर्वात अर्ली व्हेरायटी आहे. पाऊस जर खूप कमी राहिला तर सोयाबीनची ही एक व्हेरायटी अशी आहे जी खूप लवकर येते आणि हेच तुम्हाला उत्पादन देऊन जाऊ शकते. त्याचबरोबर कपाशीमध्ये पण अशा व्हेरायट्या निवडायच्या ज्या जास्तीत जास्त अर्ली असेल आणि लवकर उत्पादन देणारे असेल. कारण यावर्षी दुष्काळाचे सावट आहे म्हणून पहिल्यापासूनच चर्चा होत आहे आणि तसं जर काही घडलं तर शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याने आताच सतर्कता उचलायला हवी आणि लवकरात लवकर अर्ली व्हेरायट्या, लवकरात लवकर येणाऱ्या व्हेरायट्या म्हणजे अर्ली व्हेरायट्याचं सिलेक्शन करायला हवं, जेणेकरून त्या नुकसानीपासून थोडासा बचाव करता येईल.